पुढची बातमी आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी केलेल्या वादग्रस्त विधानाची। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सध्या आपल्या हिंदीच्या वक्तव्यावरून आता वादात अडकलेले आहेत। हिंदी ही आता मुंबईची बोलीभाषा झाली असं वक्तव्य प्रताप सरनाईकांनी काल केलं। हिंदी ही आमची लाडकी बहीण असल्याचंही ते म्हणाले। त्यावरून खासदार संजय राऊतांनी आता टीका केली आहे। सरनाईकांच्या तोंडी भाजप आणि अमित शहांची भाषा आहे अशी टीका राऊतांनी केली आहे। तर भाजपचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांनी मात्र सरनाईकांची पाठराखण केली आहे। पाहूयात। किया तो मेरे मुंह से ऑटोमेटिक हिंदी लैंग्वेज चालू हो जाती है, क्योंकि मराठी से हिंदी तक गुजरना। दरम्यान यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी नेमक्या काय काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात। जे कोणी नेते आहेत त्यांना विचारावं, हा जो विचार आणि भूमिका आहे मराठी संदर्भातली, हीच तुमची मुख्य भूमिका आहे का? हे जे विचार मांडतात हा भारतीय जनता पक्षाचा विचार, हा अमित शहाचा विचार। आणि मी वारंवार सांगतो यांच्या पक्षाचे नेते अमित शहा, त्याच्यामुळे अमित शहाना जे बोलायचं तेच हे बोलतात। त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय होता, लावला काय, याच्याबद्दल तुम्हाला बघावं लागेल। हिंदी वर्ग बसला असल्यामुळे ते हिंदीत बोलले असतील। या महाराष्ट्रातल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा आपण आपल्या महायुती सरकारने आणि एनडीए सरकारने माननीय मोदीजींनी दिला आहे। त्यामुळं या वक्तव्याचं मराठीच्या विरुद्ध आम्ही आहोत किंवा मराठीच्या विरुद्ध प्रताप सरनाईक आहे असं मानण्याचं काही कारण नाही आहे। सरकारचा निर्णय हा निर्णय मराठीचा वापर व्हावा हा निर्णय आहे। तर तुम्हाला काय आवडतं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। कोण मंत्री असे म्हणाले काय आवडतं, कुठली भाषा, हे वैयक्तिक मत नाही। सरकारच्या आदेशाचं पालन व्हावं।